ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या अभंगावरलं चिंतन सुरू केलेलं आहे। आज आपल्याला मन्मथ माऊलीचा माझे जीवीचे जीवन देव पार्वती रमण चित्त जडले त्याचे पायी आता तुझे नेणू काही अवघानंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ प्रेमे शरीरी दाटले अवघे दुःख दुरावले सुखा नाही अंत पार अर्थ लादला अपार मने मन्मथ शिवलिंग सुखी केले उमारंग। या अभंगावर चिंतन करायचं आहे। माऊली म्हणतात, ईश्वराची भक्ती कशी करावी। माझे जीवीचे जीवन देव पार्वती रमण। जीवाचं जीवन ईश्वर झाला पाहिजे। बाह्य सगळ्या वस्तूचा मोह सुटला पाहिजे आणि ईश्वरावरच प्रेम झालं पाहिजे। त्यावेळेस ईश्वराची प्राप्ती होते। जीवीचे जीवन, माशाला जर विचारलं पाण्यातल्या तुझं जीवीचं जीवन काय, ते म्हणेल पाणी। पाण्यातून बाहेर काढल्या काढल्या माझा प्राण जाईल। माशाच्या जीवीचं जीवन काय, पाणी आहे। माणसाच्या जीवीचं जीवन काय, ऑक्सिजन आहे। ऑक्सिजन संपल्या संपल्या माणसाला देह सोडावं लागेल। तर हृदयातल्या ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी संत म्हणतात, त्या ईश्वरावर, हे शरीर तर नश्वर आहे। हे शरीर क्षणाक्षणाला बदलत चाललंय। बालपणीचं शरीर तरुणपणात राहिलं नाही, तरुणपणाचं शरीर वृद्धत्वात राहणार नाही आणि मृत्यू झाल्यानंतर त्या शरीरातला प्राण गेल्यानंतर ते शरीर नाशवंत आहे असं सांगितलेलं आहे। तर मग शाश्वत काय, ज्याच्या सत्तेनं आम्ही पाहतो, ज्याच्या सत्तेनं आम्ही बोलतो, ज्याच्या सत्तेनं आम्ही ऐकतो, ज्याच्या सत्तेनं आम्ही खाल्लेलं पचतं, ज्याच्या सत्तेनं सर्व विश्व चालतं, ज्याच्या सत्तेनं सूर्यप्रकाश येतो, ज्याच्या सत्तेनं चंद्र शीतलता प्रदान करतो, पृथ्वीमध्ये गंध आहे, फुलामध्ये सुगंध आहे, असा परमात्मा शिव माझ्या तुमच्या सर्वांच्या हृदयात बसलेला आहे। त्या परमात्म्यावर, त्या परमात्म्याचं ध्यान, त्या परमात्म्यावर प्रेम, त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही शाश्वत नाही। कांतापुत्र वित्त देहादी प्रपंच दिस तसे साच परिमिथ्या। संतानं सांगितलं की बाबा तुमचं शरीरच तुमचं नाही। शरीरामध्ये नाना रोग आहेत, आजार आहेत, व्याधी आहेत आणि शरीरच जर तुमचं शाश्वत नसलं तर शरीराच्या संबंधित बायको, लेकरं, धन, संपत्ती हे सगळं शरीराबरोबर सुटून जाणार आहे। मग शाश्वत काय, आपल्यामधलं आनंदमय, प्रेममय, ज्ञानमय असं शिव तत्व, त्या शिवावर तुमचं प्रेम झालं पाहिजे। त्या शिवावर प्रेम करण्यासाठी आपण शिवपाठात बघितलेलं आहे। एक क्षणही त्या भगवंताच्या नामाचा विसर नाही पडला पाहिजे। अत्यंत प्रेमानं त्याचं नाव घेतलं पाहिजे। प्रत्येक कार्य करताना हा मी भगवंताचं कार्य करत आहे असं समजून कार्य केलं पाहिजे। प्रत्येक व्यक्तीसोबत बोलताना मी भगवंतासोबत बोलतो आहे,
मी ज्याच्याशी बोलतो तो माझा शिव आहे. असं प्रत्येक व्यवहारात, प्रत्येक कार्यामध्ये शिवमय भावना होणे म्हणजे माझे जीवीचे जीवन, देव पार्वती रमण. आता यासाठी दृष्टांत देता येईल. अक्क महादेवी उडीतडी, कर्नाटकातील उडीतडी या गावातील एका शिवभक्त दाम्पत्याच्या पोटी मुलगी जन्मली. लिंगायत धर्माच्या परंपरेप्रमाणे 8व्या वर्षी तिला लिंग दीक्षा दिली. अक्क महादेवीचं चरित्र खूप मोठं आहे. सांगायला बसलं तर 3 तासही पुरणार नाहीत. पण आपल्याला एक अभंग 15 ते 20 मिनिटांमध्ये सोप्या भाषेत सोडवायचा आहे. तर अक्क महादेवीला दीक्षा दिली. दीक्षा देताना काय, लिंगांगाशी लग्न गुरुनाते लाविले. सद्गुरु माऊली सांगतात, तुझ्या हातात जे लिंग दिलेलं आहे ते लिंग तुझा पती आहे आणि तू त्याची पत्नी सतीस. असं सद्गुरूनं सांगितलं त्या महादेवीला. तुम्हाला आम्हाला जसं सांगितलं तसं त्या बाल महादेवीला 8 वर्षाच्या सांगितलं, हा लिंग हा तुझा पती आहे आणि लिंगासोबत तुझं लग्न लागलेलं आहे आणि तुझा पती ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्या पुढे ही सगळी संपत्ती तृणवत आहे, गवताच्या काडीसारखी आहे. इतका मोठा पती आहे तुझा. त्या बाल मनानं ठरवून टाकलं, जो माझ्या हृदयात आहे, सर्व विश्व ज्याच्या सत्तेनं प्रकाशित होतोय, ते लिंग रूपानं सद्गुरूनं माझ्या हातावर दिलेलं आहे. आता त्याच्याशिवाय मला दुसरं काहीही नाही. बाल महादेवी लिंग पूजा करू लागली. लिंगावर अभिषेक करायची, शिवाय नमा म्हणायची, भस्म लावायची, शिवाय नमा म्हणायची, बिल्वपत्र व्हायची, शिवाय नमा म्हणायची. प्रत्येक चलताना रस्त्यानं शिवाय नमा म्हणायची. प्रत्येक कर्म, घरी आईला मदत स्वयंपाक करू लागताना शिवाय नमा म्हणायची. त्याचे महादेवीच्या जीवीचं जीवनच तो पार्वती रमण झाला. कारण सद्गुरूनं सांगितलं की हा तुझा पती आहे आणि तू त्याची सतीस. मग महादेवी त्याची अत्यंत प्रेमानं सेवा करू लागली. एके दिवशी महादेवी 10 वर्षाची झाली आणि 10 वर्षाची महादेवी असताना ती राजा कौशिक, जैन राजा होता, ते कौशिक राजा रथातून त्या नगरात फिरत होता. नगरात फिरत असताना ते राजाची मिरवणूक पाहण्यासाठी सगळं लेकरं माळतावर जातात. तसं 10 वर्षाची महादेवी माळतावर जाऊन ती मिरवणूक पाहू लागली. त्यावेळेस त्या राजाचं लक्ष त्या महादेवीवर गेलं आणि त्यानं सांगितलं, अत्यंत सुंदर रूप, सात्विक चेहरा, कपाळावर भस्म, गळ्यात लिंग, तेजोमय प्रभा, सतत ध्यान करणारा, कसलीच संसाराची चिंता नाही, घोर नाही, काही नाही, फक्त लिंगपती जीव सती आणि मुखात शिवाय नमा महामंत्र, पंचाक्षरी भगवंताचं नाम. आणि ती महादेवी मिरवणूक पाहत होती. त्या कौशिकाचं लक्ष गेलं आणि सांगितलं प्रधानाला, त्या निर्मल शेट्टीच्या पोरीला मागणी घाला, आपल्याला तिला राणी करायचं आहे. त्यावेळेस प्रस्ताव घेऊन आले मंत्री महादेवीच्या घरी आणि सांगितलं वडिलाला की राजाची इच्छा आहे तुमच्या महादेवी सोबत लग्न करायची, राजाची राणी होईल, ऐश्वर्यात राहील, असा प्रस्ताव कुणाला मिळणार नाही. निर्मल शेट्टी तुम्ही स्वीकार करा. त्यानं ठीक आहे, मी महादेवीला विचारतो. राजा पुढं का चालणार आहे? प्रधानाला सांगितलं, तुम्ही जा, मी माझ्या मुलीला विचारतो. त्यावेळेस महादेवीला विचारला, असा प्रस्ताव आलाय. महादेवीने सांगितलं, स्त्रीचं एकदाच लग्न होत असतंय. माझं शिव परमात्म्यासोबत सद्गुरुनाथानं लग्न लावून दिलेलं आहे. लिंगांगाशी लग्न लाविले सद्गुरुनाथे आणि हा माझा पती आहे, ब्रह्मांडाचा नायक. जरी राजा असला तरी एका दिवशी मरणार आहे, पण माझा पती अमर आहे.
जो नित्य माझ्यासोबत माझ्या हृदयावर विराजमान आहे, माझ्या हृदयात राहतो, अंतर्यामी आहे. मला कुठल्या राजाच्या राणीपदाचा मोह नाही. त्यावेळेस प्रधानाला पुन्हा आले विचारायला. सांगितलं वडिलांना माझ्या मुलीची इच्छा नाही. त्यावेळेस राजसत्ता दबाव टाकला, आई वडिलाला अटक केली. त्यावेळेस महादेवीनं सांगितलं, तुम्ही आई वडिलाला अटक केली, सोडून द्या त्यांना. तुम्हाला मला राणी करायची इच्छा आहे, ठीक आहे, मी येते तुमच्या महालात. पण श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना चालू असेपर्यंत माझं लिंगपूजेचं व्रत आहे. ते व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्ही जर मला नाही स्पर्श केला तर मी तुमची राणी व्हायला तयार आहे. आई वडिलाला सोडलं. महादेवी राजमहालात गेली आणि नित्य श्रावण मासाचं तिचं त्रिकाल स्नान करायची, लिंगपूजा करायची आणि तासन तास ध्यान करत बसायची. तिला त्या राजाचं वैभव, दासी, महाल काही घेणं नाही. चित्त जडले त्याचे पायी, आता तुझे नेणू काही. त्या ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या प्रेमात तिला एवढा आनंद यायचा की राजवाडा, दासी, सोन्याचे अलंकार हे काहीच नाही. चित्त जडले त्याचे पायी, आता तुझे नेणू काही. त्या ब्रह्मांड नायक शिवप्रभूवर तिचं प्रेम, ईश्वरावर प्रेम जडलं आणि तिनं त्या राजवैभवाचं तिला काहीच वाटणं गेलं. मग श्रावण महिना पूर्ण तिनं पूजा करायची. रोज सकाळी स्नान करून सर्वांगाला भस्म लावायची, शिवाय नमः लिंगाला अभिषेक करायची, भस्म लावायची, बिल्वपत्र व्हायची. त्रिकाल तिचा नियम चालू होता. आणि श्रावण महिना संपत आला आणि शेवटचा उद्या संपणार आहे म्हणजे राजाला दम पडावं लागेल का नाही. आणि उद्या हात लावलो काय ना आज हात लावलो काय म्हणून त्या कौशिक राजानं महादेवीचा पदर धरून ओढला. त्यावेळेस महादेवीनं सांगितलं की राजा, तू दिलेल्या शब्दाचा भंग केलेला आहेस, दिलेल्या वचनाचा भंग केलेला आहेस. श्रावण महिना संपेपर्यंत तू मला स्पर्श करायचं नाही असं मी तुझ्याकडून शब्द घेतलेला होता आणि तू त्या वचनाचा भंग केलास. आता मी तुझी राणी होणार नाही. म्हणून महादेवीनं ती ओढलेली साडी फेकून दिली आणि महादेवी शिव परमात्म्याच्या दिशेने चन्न मल्लिकार्जुनाच्या ध्यानात वनात निघून गेली. सांगायचं तात्पर्य, केशानं महादेवीचा फोटो आपण पाहतो, तिच्या केसानं सगळं अंग झाकलेलं. ज्या वासनायुक्त हातानं तू स्पर्श केलास ते वस्त्र मला नको म्हणून केसानं तिनं सर्व अंग झाकलं, अशी कथा सांगते. ज्या भक्ताचं त्या परमात्म्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी संसारातलं राज, वैभव, सत्ता, संपत्ती काहीच नाही. म्हणून माऊली म्हणतात, तुम्हाला जर ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर माझ्या जीवीचे जीवन, देव पार्वती रमण. चित्त जडले त्याचे पायी, आता तुझे नेणो काही. त्याच्या पायावर माझं चित्त जडलेलं आहे. या संसारातलं सोनं, नाणं, पैसा, स्त्री, पुत्र, संपत्ती ह्याला माझा कशातच मोह नाही. कारण जोपर्यंत चित्त त्या परमात्म्याच्या नामात आहे, शिवाय रमा नावात आहे, त्या परमात्म्याचं, सद्गुरुनाथाचं सुंदर रूप पाहण्यात डोळे दंग आहेत. हृदयामध्ये सद्गुरुनाथाचं पवित्र रूप वसलेलं आहे. मनामध्ये सद्गुरुनाथाचं, त्यांच्या वचनाचं, त्यांच्या प्रवचनाचं, त्यांच्या उपदेशाचं चिंतन चालू आहे आणि मुखात अखंड शिवाय नमा नामस्मरण चालू आहे. मग कसा आहे ती अवस्था, काय राहील? माऊली वर्णन करतात, अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ. त्या भक्ताला जितके वेळ त्याचे चित्त परमात्म्याशी जोडलेलं आहे, अखंड 24 तास जोडलेला आहे, त्याला बाहेरल्या गोष्टीचं कुठलंच
प्रलोभन वाटत नाही. परमरश्यात माऊली सांगतात, ज्याच्या मुखी अमृताची वाटी, तो काय कांजीसाठी लाळ घोटी. त्याला परमानंदाची, हृदयामध्ये परमानंदाची प्राप्ती होते, परम सुख मिळतं. त्याला बाहेरल्या कुठलंच हे मला मिळवायचं आहे, हे मला गमवायचं आहे, त्याला मिळवायची चिंता नाही ना गमवायची भीती नाही. कारण ज्याच्या सत्तेनं सर्व विश्व प्रकाशित होतं, ज्याच्या सत्तेनं सगळे धनिक धनवान होतात, ज्याच्या सत्तेनं सर्व स्त्रिया सुंदर दिसतात, ज्याच्या सत्तेनं फुलात सुगंध आहे, ज्याच्या सत्तेनं पृथ्वीत गंध आहे, असा तो विश्वव्यापक परमात्मा, त्या परमात्म्याच्या पायावर ज्याचं चित्त जडलेलं आहे, त्याला इथल्या संसारातल्या गोष्टीचा कशाचाच मोह राहत नाही. अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ. त्याचा सर्व काळ आनंदात राहतो, त्यानं मस्त मस्तीत राहतो, त्याला कशाचीच काहीच चिंता राहत नाही. अन्न आच्छादन सुख दुःखाधिक, प्रारब्धेची देख लभ्य जेव्हा. प्रारब्धानं जसं ठेवलंय, जे काम दिलंय, कुठं नोकरी दिलं तर प्रामाणिकपणे नोकरी करणार, मुखानं शिवाय नमा म्हणणार. व्यापाराचं प्रारब्ध आहे, भगवंतानं दुकान लावून दिलेलं आहे, तर तिथं शिवाय नमा म्हणत व्यवसाय करणार. शेतीचं कायक दिलेलं आहे, शेती करत करत भगवंताचं नाव घेणार आणि कसलीच तक्रार नाही. कारण त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा झालेला आहे. अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ. प्रेम शरीरी दाटले, अवघे दुःख दुरावले. त्याच्या शरीरामध्ये भगवंताविषयी एवढं प्रेम आहे. अक्क महादेवीला राज वैभवावर लात मारून वनात जाऊन राहू लागली महादेवी. महादेवी जंगलात जाऊन राहू लागली, कारण त्याला दुःखाची तमा नव्हती. प्रेम शरीरी दाटले, भगवंताविषयीच्या तिच्या रोम रोमामध्ये प्रेम दाटलेलं होतं आणि त्या प्रेमापोटी हे संसारातले दुःख, कपडा लत्ता, सोने नाणे दागिना, कधी खायला मिळालं, कधी उपाशी राहायला मिळालं, ह्याची काहीच चिंता नव्हती महादेवीला. प्रेम शरीरी दाटले, भगवंताविषयीच्या प्रेम पूर्ण नसा नसात भरून राहिलं, रोमा रोमात प्रेम भरून राहिलं. प्रेम शरीरी दाटले, अवघे दुःख दुरावले. इथलं सुख, सुखाची चिंता नाही ना दुःखाची भीती नाही. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये परमात्म्याची नामाचं समाधान आहे, परमात्म्याच्या दर्शनाचं समाधान आहे, परमात्म्याच्या मनामध्ये चिंतनाचं समाधान आहे. म्हणून माऊली म्हणतात पुढे, सुखा नाही अंत पार, अर्थ लादला अपार. अहो, माणसाचा जन्म मिळाला, जन्म मिळाला, सद्गुरूची संगती मिळाली, सद्गुरूकडून भगवंताचं नाम मिळालं आणि मला अपार सुख लाभलं, ज्या सुखाचा कधीच अंत होत नाही. सुखा नाही अंत पार, अर्थ लादला अपार. मला या मानवी देहाला अर्थ लाभला, या नश्वर देहाला मी भगवंताच्या चरणी समर्पित केलं. माझा प्रत्येक श्वास सुद्धा भगवंताला समर्पित केला. माझं तन मन धन प्राण सर्व काही भगवंता तुझंच आहे. तू चलविल तसं मी राहतो, तुझ्या इच्छेत माझी इच्छा आहे. या भावनेनं मी जीवन जगलो आणि माझ्या सुखा नाही अंत पार, अर्थ लादला हो अपार. मने मनमत शिवलिंग, सुखी केले उमारंग. शेवटी माऊली म्हणतात, माऊली स्वतःचा अनुभव सांगतात. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. ज्या ज्ञानाचा माऊलीने अनुभव घेतला, ते ज्ञान अभंगामध्ये निरूपण करून सांगितलेलं आहे. कारण संत म्हणतात, अनुभवाविन बोलूने फार, तेव्हा गौरीवर वश्य होतो. या भक्तीचा, या ईश्वरावरल्या प्रेमाचा मनमत माऊलीनं आनंद घेतला आणि त्या आनंदाला काय म्हणतात माऊली? मने मनमत शिवलिंग, सुखी केले उमारंग. हे उमारंगा, हे पार्वतीच्या पती, हे उमेच्या
उमाशंकरा, तू मला तुझी भक्ती दिलास, तू मला तुझं नाम, गोड नाम दिलास मुखानं गायला. तू माझ्या हृदयातले सर्व नाते गोते, धनाचा मोह, नात्याचा मोह सगळं मी हृदयातून बाजूला काढलं आणि तुझी हृदयामध्ये प्रतिष्ठा केली. तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. शिव सुखा शिव दुखा, मन्मथ मुखा सदा शिव. सुखात तूच, दुःखात तूच, तुझ्याशिवाय तमेव माता तमेव पिता तमेव बंधू सखा तमेव. हे भगवान शिवा, तूच माझी आई आहेस, तूच माझे पिता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझा मित्र आहेस आणि सर्व काही तूच आहेस. तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. इतकं मी समर्पण केलो. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, मने मनमत शिवलिंग सुखी केले उमारंग. मला अपार सुखाची प्राप्ती झाली. तशी या श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपल्याला भगवान गळ्यात लिंग असेल तर इष्टलिंगाची प्रेमानं अभिषेक करून, शिवाय नमः म्हणत अभिषेक करू, भस्म लावू, बिल्वपत्र वाहू. गळ्यात लिंग नसेल, आम्ही लिंगवंत कोणी नसेल तर महादेवाच्या मंदिरात जावं. तो भोळा शंकर, नारी नरा सकळिका अधिकार असे देखा, येथे वर्णाश्रमाचा उपका कोणी काढू नये. त्या भगवंताच्या दर्शनाचा सगळ्याला अधिकार आहे. भगवंताचं नाम घेण्याचा सगळ्याला अधिकार आहे. या रे लहान थोर भलते याती, नारी नर येते साधन विस्तार, न लगे कोण्या सायास. भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताच्या पूजेसाठी कोणत्याही जातपातीला, कारण जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस त्या शिवलिंगाची पूजा करू शकतो, त्याचा अभिषेक करू शकतो, त्याच्यावर शिवाय नमः म्हणून बिल्वपत्र वाहू शकतो, त्याचं हृदयात ध्यान करू शकतो आणि मुखानं अखंड शिवाय नमः म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो. या पवित्र श्रावण मासानिमित्त संतांनी ते जो आपल्याला अनुभव सांगितलेला आहे, त्या अनुभवाचा आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करून जीवन सुखमय आनंदमय करून घेऊ. ओम शांती शांती शांती.